शासकीय इमारतीचं उद्घाटन देखील झालं। पुणे कथित जमीन घोटाळा प्रकरणी ज्या महसूल अधिकाऱ्यांनी या जमीन व्यवहाराला अधिकृत ठरवलं त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांना दिली। खालच्या अधिकाऱ्यांनी या व्यवहाराला अधिकृत ठरवलं, मात्र हे निदर्शनाला आल्यावर विभागानं स्वतःहून कारवाई केली असं त्यांनी सांगितलं। ज्यांनी हे व्यवहार केले त्यांच्यावर तसंच मुद्रांक अधिकाऱ्यासमोर लिहून देणारा आणि घेणारा यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले असून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे। त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं। केंद्र आणि राज्य सरकारच्या मुद्रांक कायद्यानुसार या व्यवहाराच्या बाबतीत 42 कोटींची दिलेली नोटीस योग्य असल्याचं बावनकुळे म्हणाले। आता सकृतदर्शी पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला मुद्रांक अधिकारी जे डॉक्युमेंट्स आहे लिहून घेणारा लिहून देणारा मुद्रांक अधिकारी तिघही दोषी आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। आता या गुन्ह्याचा स्कोप चौकशी समितीनंतर कळेल, याच्यामागे अजून कोण कोण आहे। त्यामुळे जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल आणि पूर्ण वेळ लक्ष सरकारचं आहे। माननीय मुख्यमंत्री रोज लक्ष देऊन आहे चौकशीवर, आम्ही लक्ष देऊन आहोत, कुठेही गडबड होणार नाही। बिहार